राहुल नार्वेकर आज विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहेत। भाजपकडून राहुल नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी दिली जाते। राहुल नार्वेकरांचा मागचा कार्यकाळ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत सुद्धा राहिलेला होता। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। पंकज, खरं तर राहुल नार्वेकरांचा कार्यकाळ चर्चेत राहिलेला होता। अनेक महत्त्वाचे निर्णय मैलाचा दगड ठरतील अशा प्रकारचे निर्णय जे आहेत ते राहुल नार्वेकरांनी मागच्या 2-2.5 वर्षांच्या कार्यकाळात दिले होते आणि आता पुन्हा एकदा संधी दिली जाते त्यांना। विक्रांत, राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये राहुल नार्वेकर यांचा परफॉर्मन्स आणि त्यांचे मेरिट्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। कारण जेव्हा राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली तो काळ सरकारसाठी कायदेशीर बाबींसाठी खडतर होता। त्या कायदेशीर बाबींमध्ये तग धरणं फार गरजेचं होतं। त्यामुळे राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकरांना आणलं। अचानक एका तरुण चेहऱ्याला का आणलं हा प्रश्न होता। मात्र नंतर लक्षात आलं त्यांचा कायद्याचा अभ्यास आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ती परिस्थिती हाताळली विधानसभा अध्यक्ष म्हणून त्याची निश्चितच जी एका पद्धतीने त्याची स्तुती केली गेली। त्या पद्धतीने हाताळलं पक्षांतर्गत त्यांना नक्कीच त्यांची स्तुती केली आणि त्यामुळेच या मेरिटवरती राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे। कारण राहुल नार्वेकर हा तरुण चेहरा आहे, कायद्याचा चांगला अभ्यास आहे। या सगळ्याचा उपयोग विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्यांच्याकडून केला जातो। त्यामुळे राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। खरं तर अनेक ज्येष्ठ नेते आहेत। काल राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले होते की अनेक ज्येष्ठ नेते आहेत विधानसभा अध्यक्षासाठी, पण या सगळ्या गोष्टी बघता राहुल नार्वेकर यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवरती असलेले प्रभुत्व, त्यांचा मुख्य कायदेशीर विषयी असलेला कायद्याचा अभ्यास, या सगळ्या गोष्टीवरून राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष केलं जाईल अशी शक्यता आहे। आज दुपारपर्यंत अर्ज भरण्याची वेळ आहे। दुपारी राहुल नार्वेकर अर्ज भरण्याची शक्यता आहे। अचानक ऐनवेळी कुठलं दुसरं नाव पुढे आलं तर गोष्टी वेगळ्या असू शकतात, पण सध्याच्या क्षणाही तरी राहुल नार्वेकर यांचं नाव हे निश्चित मानलं जात आहे। सोमवारी राहुल नार्वेकर किंवा विधानसभा अध्यक्षांची निवड जी आहे ती सोमवारी केली जाईल। बरं, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।